नमस्कार, मी भारती। माझं यूट्यूब चॅनल शेलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपण इथे उकडलेले अंडे घेतलेले आहेत 3 आणि इथे आपण फ्राय करण्यासाठी 3 अंडे घेतलेले आहेत। त्याची रेसिपी मी कशी बनवते, कशा पद्धतीत करते हे मी तुम्हाला सांगणार आहे। खूप सोप्या पद्धतीत आहे। व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आपले व्हिडिओ खूप 2 ते 3 मिनिटाचेच असतात, जास्त नसतात मोठे। तर चला, मी इथे ना उकडलेले अंडे घेतलेले आहेत आणि इकडे मी गरम करायला हे ठेवलेलं आहे छोटंसं भांडं। चला आपण यामध्ये तेल घालून घेऊया। हे बघा, तेल घातलेलं आहे चांगलं आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे, हे बघा, हा जो उकडलेला अंडा आहे तो आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचा आहे आणि थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, हे बघा, ही ते जे अंडी आहेत ना, आपल्याला एक अंड असं फोडायचं आहे। बघा, असं अंड फोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडीशी हळद आणि थोडी जिऱ्याची पावडर। आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया, असं ढवळून घ्यायचं आहे। तर आपलं बघा, हे अंडं जे आहे ना, एक साईडवरून चांगलं फ्राय झालेलं आहे, दुसऱ्या साईडवरून फ्राय होतंय। तर आपल्याला लगेचच हे जे अंडं जे आहे ना फोडलेलं ते यामध्ये घालायचं आहे। आपण फोडलेलं अंडं यामध्ये घातलेलं आहे। गॅस आहे ना तो फास्ट केलेला आहे आपण, आणि यामध्ये घालायची आहे थोडीशी मिरची, त्यानंतर थोडंसं कांदा आणि थोडीशी कोथिंबीर। पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला याला पलटी करायचं आहे। कांदा पहिला थोडं शिजून घ्या, खालून चांगलं फ्राय झालं तेव्हा आपल्याला याला पलटी करायचं आहे। तर हे बघा, आपण असं चांगलं पलटी करून घेतलेलं आहे। तर चांगलं आपलं अंड झालेलं आहे। आता आपण याला घेणार आहोत काढून। हे बघा, आपलं अंड असं छान असं झालेलं आहे। उकडलेलं अंड पण आहे आणि फ्राय अंड पण आहे। तर ही रेसिपी खूप सोपी आहे, खूप सोप्या पद्धतीत आहे आणि मुलांना तो खूप आवडते। चला तर मग आपले दुसरे जे अंडे आहेत ना, हेही आपण तसेच करूया। सर्वात पहिला आपल्याला हे जे अंड आहे, पुन्हा दाखवते तुम्हाला मी, हे अंड आपल्याला असं फोडायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडीशी जिऱ्याची पावडर घालायची आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला यामध्ये सेम तेल घालायचं आहे। उकडलेलं अंड जे आहे बॉईल केलेलं ते आपण यामध्ये घातलेलं आहे। चांगलं असं मिक्स करून घ्या, तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि लगेचच आपल्याला हे जे आहे ते यामध्ये घालायचं आहे। हे बघा, मधल्यामध्ये याला घालायचं आहे असं। पुन्हा आपल्याला यामध्ये थोडीशी मिरची घालायची आहे, थोडासा कांदा घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता पुन्हा आपल्याला गॅस जो आहे तो फास्ट करायचा आहे। तर पुन्हा आपण यालाही पलटी करून घेतलेला आहे। चला, तर याला पण आपण काढून घेऊया डिश मध्ये। हे बघा, छान असं आपले झालेलं आहे, डिश मध्ये काढून घेतलेले आहे, आलेला आहे। तर आपण असे कटिंग करूया। हे बघा, बघू शकता, खूप छान रेसिपी आहे ही। बघा, मुलांना तर टिफिनसाठी खूप आवडेल, दिली तर सारखे सारखे मागतील। हे बघा, छान अशी बनवून झालेली आहे।
हे बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा.